गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात मान्सून दाखल झालाय। मान्सून दाखल होतात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। पहिल्या पावसातच पुण्यातील वडगाव बुद्रुकमधील एका वस्तीत पाणी शिरलं। पहिल्याच पावसात हे हाल आहेत, तर नंतर काय होईल या संपूर्ण स्थितीच्या आढाव्यासह वस्तीतील नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या सगळ्या राज्यातील परिसरांना चांगलंच पावसाने झोडपलेलं आहे आणि त्याचं उदाहरण आपण माझ्या मागे बघू शकता। पुण्यातील वडगाव बुद्रुक सिंहगड कॅम्पसच्या जवळच्या एका वस्तीमध्ये मी आलेली आहे, जिकडनं जसं आपण बघू शकतो हे जे पायऱ्या आहेत, या पायऱ्यांवरनं सगळं डोंगरावरचं पाणी हे खाली येतंय। खरं तर आत्ता कुठे पहिला किंवा दुसराच पाऊस झालेला आहे आणि तरी देखील हे पाणी इकडनं वाहत जातं। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 1990 पासून ही वस्ती इकडे असल्याचं समजतंय आणि याची माहिती इकडच्या वस्तीमधल्या लोकांनीच दिलेली आहे। जसं आपण बघतोय की पहिल्याच पावसानंतर खरं तर एवढं पाणी इकडनं वाहून जातंय, तर जेव्हा या पायऱ्या नसतील किंवा जेव्हा या पायऱ्या बनवल्या नव्हत्या, नक्की काय परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊयात। आता माझ्याकडे एक याच वस्तीत राहणारे काका आहे। काका, तुम्ही मगाशी मला काहीतरी सांगत होता की हे पाणी इकडनं कुठून वरून येतं, ते वर शेती वगैरे आहे तिथून मधून येतं, वर काही अजून वस्ती नाही। तर पूर्वी पायऱ्या नव्हत्या तेव्हा पाणी सगळीकडे पसरलं जायचं, पण आता पायऱ्या झाल्यानंतर हे पाणी एकाच ह्याच्याने येतं प्रवाहाने। तर आम्ही विनंती केली ती पावसाळी गटारी तिथे एक पट्टी टाकून द्या, म्हणजे रोडवर किंवा ह्याच्यावर जाणार नाही, किंवा वरती थोडीसं केलं तरी चालेल, पण ते काय महापालिकेने काय लक्ष दिलं नाही। काय करायचं तुम्ही विनंती केली होती? पाणी पावसाळी गटारीचं एक जाळी टाकून पाईप टाकून द्या म्हणून, तर ते काय महापालिकेने काय अधिकाऱ्यांनी काय तसं लक्ष दिलं नाही। फक्त म्हणलं ठीक आहे बघू, असं पाहून पाणी करतात ते। मागं बी आलं होतं त्यावेळेस आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे, सर्व वाहून गेलं होतं, रस्ता वगैरे सगळा उखडला गेला, म्हणजे कमरे इतका खड्डा पडला। तुमच्या घरात पाणी शिरलं? हो, इथं पाणी शिरलेलं व्हिडिओ आहे ना, सगळं आहे इथं, सगळ्या वस्तीत पाणी शिरलं होतं त्यावेळेस। मग नंतर भिंतीने सेफ केल्यामुळं कमी प्रमाणात यायला लागलं, म्हणजे आता एक फक्त रस्ता प्रवाह मिळाला हा, पण पुढे काही लोकांच्या बंगल्यात वगैरे पाणी जातच आहे खाली। आता मला काका सांगा की इथे ही वस्ती कधीपासून आहे? हे 1990 पासून आहे। आणि हे बांधलं कधी, हे पायऱ्या वगैरे? पायऱ्या त्यांनी 95, 96, 97 साली बांधून दिल्या। आता जर आपण हे दृश्य बघितली तर फक्त एक पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये। गेल्या 2 दिवसापासून एक संततधार चालू आहे, कारण ऑरेंज अलर्ट हे पुणे शहराला जारी करण्यात आलेलं आहे। आणि या 2 पावसामध्ये जर ही अशी अवस्था असेल, या अशा अवस्थेमध्ये एवढं पाणी जर येत असेल, तर इथून पुढच्या काळामध्ये, कारण अजून जुलै, ऑगस्ट हे सगळे सप्टेंबर हे 2-3 महिने जायचे आहेत पावसाळ्याचे, तर तेव्हा परिस्थिती काय असेल? आणि तेव्हा जसं काकांनी सांगितलं की आम्ही मागणी केली होती, परंतु पुणे महानगरपालिकेने बजेट नाही असं सांगून अद्यापही ती पाईपलाईन टाकलेली नाही आहे गटारीची, जेणेकरून की पावसाचं पाणी सगळं डायव्हर्ट होईल, अजूनही ती टाकण्यात आली नाही। तर आता ह्याचा परिणाम जेव्हा ह्याच्याहून अधिक पाऊस होईल, हवामान खात्याने देखील सांगितलेलं आहे की सरासरीपेक्षा 105% पाऊस हा जास्त असणार आहे, तर इकडची परिस्थिती तेव्हा काय असेल हे विचार करणं देखील भयानक आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।